तसा मुलांशी संवाद साधायला सुरुवात केलेली आहे. अच्छा. त्यामुळे त्यामुळे बरं का रिसोर्सेस आपल्याकडे फार काही कमी आहेत असं मला वाटत नाही. हा. बरं का, की हे इन्स्ट्रुमेंट पाहिजे आणि ते इन्स्ट्रुमेंट पाहिजे, हे आपल्याकडे काही तसं कमी नाहीये. प्रत्यक्ष मॅनपॉवर म्हणजे माणसांनी जे आता इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले, रिटायर्ड झालेले किंवा कार्यरत असणारे असे आपले माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी त्या मुलांशी जाऊन संवाद साधायचा आहे. आणि अगदी वन टू वन म्हणा किंवा एकदम इन्फॉर्मल असा आपण तिथे संवाद साधायचा आहे तिथे. की तसा प्रयोग मी काही वर्षांपूर्वी पण मी शाळेवरती गेलो होतो आणि चांगले हा. 2-3 तास मी मुलांशी आरोग्य किंवा हे व्यक्तिमत्व विकास या विषयावरती मी बोललो त्यांच्याशी. तर माझे ते ब्रेनस्टॉर्मिंग या पद्धतीने मी ते कोर्सेस डिझाइन केलेले आहेत. आणि ह्या वेळेला मागच्या ह्या उत्सवाच्या आधीच्या सोमवारी मी जो गेलो होतो ना शाळेवरती, त्यावेळेला आपण हा. करियर प्लॅनिंग करताना कोणत्या तत्वांचा विचार करायला पाहिजे, ह्या विषयावरती मी त्यांच्याशी संवाद साधला. आणि जे जापनीज थेअरी आहे इकिगाई म्हणून, इकिगाई. तर ती इकिगाई जर आपण तुमच्या करियर प्लॅनिंगसाठी जर अप्लाय केलं, तर मग ते कोणते 4 मुद्दे आहेत महत्त्वाचे, असा असा सगळा विषय मी तिथे घेतला होता. तर मला हे महत्त्वाचं वाटतं, की आपण जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले लोक आहोत, तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने संवाद साधायचा आहे. किंवा समजा तुमचा स्वतःचा मुलगा आहे, मुलगी आहे आणि आपण कसा संवाद साधतो? आता काय होतं भाषेचं इतकं महत्त्व आहे, की माझ्या माहितीप्रमाणे असं आहे, की संपूर्ण जगामध्ये आफ्रिकेतले अत्यंत मागास देशांमध्ये सुद्धा कुठेही प्राथमिक शिक्षण हे परदेशी भाषेमध्ये नाहीये. हा तुषार, मी बोलतो जरा. जे काही आता किशोर बोलला ना, आवाज कोणी मध्ये बोलतंय का? नाही, मी काय म्हणतो आता ते कोण सद्ग्रस्त आहे त्यांचं नाव मला माहित नाही. ते जे बोलले ना की चिवरे वगैरे शिरूर तालुक्यात ज्या शाळा आहेत, आता तुम्ही जे काही संपूर्ण जे विषय मांडले त्याच्यामध्ये म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त बाहेरचे व्हिजिटिंग प्राध्यापक किंवा व्हिजिटिंग एक्सपर्ट, जसं किशोरनी सांगितलं की जे काही आपल्याकडे भरपूर लोक शिकून गेलेले मान्यवर आहेत, रिटायर झालेले आहेत. आता एकदा मी पण मागे प्रयत्न केला होता, पण त्यावेळी काय ते जमलं नाहीये. असं जर विद्यार्थ्यांना नॉलेज दिलं आणि त्याच्यामध्ये दुसरं कसं आहे की आजकाल हे सगळं IT चं क्षेत्र आहे, मोबाईलचं क्षेत्र आहे, ऍडव्हर्टायझिंग. सरदार पटेल काय करतं, त्याच्याकडे काय फॅसिलिटी आहे आणि मुलं काय करतात. आता मी मध्ये कट होतोय. आवाज कट होतोय तुमचा, आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज तुमचा कट होतोय. आवाज येतोय ना? तुषार, आवाज येतोय माझा? मित्राकडे गावाला ते मी मध्ये त्याप्रमाणे त्याच केलं, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होतो जरा. तर मी काय म्हणतो, ह्या गोष्टी म्हणजे शाळेने जास्तीत जास्त ऍडव्हर्टायझिंग करून किंवा प्रत्येक गावातल्या लोक जे कोणी आपले प्रतिनिधी आहेत आजूबाजूच्या गावातले, ते पुन्हा मीट वरती जसं कुणाचा तरी तर तसं आपले जे सराउंडिंग गावामधले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सर्वांनी प्रयत्न करून की ही सरदार पटेल कशी चांगली आहे बाबा, याच्यातून विद्यार्थी कुठे मोठे झाले. आता आमच्या वेळेला काहीच नव्हतं, तरी पण शिकून आपण मोठे झालो, बरोबर की नाही? अशा दृष्टीनं सरदार पटेल मध्ये काय फॅसिलिटी आहे ते त्याची जास्तीत जास्त माहिती, मी ऍडव्हर्टाइजमेंट शब्द वापरत नाही त्याला, पण त्याची जरूर आहे. आवाज गेला.
हा देशमुख जसे आवाज शिंदे माझा तर काही नाही, आता येतो की नाही माहित नाही, पण येतो येतो हा येतो हा येतो. तर त्या गोष्टीप्रमाणे म्हणजे एक चांगला उपक्रम ते शिंदेवाडीचे जे कोण आहेत मला नाव माहिती नाही, पण त्यांनी जो नियमित तो काही उपक्रम सांगितला ते फार उत्तम आहे. अशा अशा गोष्टी जर केल्या म्हणजे आता काय असतं, प्रत्येक पालकाला वाटतं आपल्या विद्यार्थ्यावर दडपण नको, म्हणजे कुठल्या टाईपचं दडपण, फायनान्शियल दडपण. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जर काही फॅसिलिटी मिळाल्या, वेगवेगळ्या उपक्रमातून स्कॉलरशिप मिळाल्या, वेगवेगळ्या उपक्रमातून काही व्हिजिट मिळाल्या किंवा काही असे उपक्रम साधले चांगले, जसे आता बाकीचे काही बरेच उदाहरण आहेत. बरं इकडे म्हणजे जसं एका सद्ग्रस्तांनी सांगितलं की ते कुठले 2-3 गावची नावं घेतली, तिथल्या शाळा किती चांगल्या चालतात. काठाळवाडे. ते काही असो, पण तिथे म्हणजे कसं आहे की त्यांच्याकडे फायनान्शियल, पण तिथले शिक्षक जीव मला मला तरी वाटतं म्हणजे व्यवस्थित मुलांकडे लक्ष देऊन त्यांना घडवतात. असा काहीतरी उपक्रम झाला पाहिजे. किंवा कुणाकडनं जसं किशोरनी सांगितलं की ज्यांची ज्यांची काही, पण याच्यामध्ये संस्थेचा काही अडचण असेल किंवा आडकाठी असेल तर ते मला माहित नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण काहीतरी ठरवलं पाहिजे. ते भजन चाललंय ना, त्यांनी ज्यांचं भजन चाललंय त्यांनी म्यूट करावं. बाहेर सर तुम्ही मधुकर होस्ट भाऊसाहेब आहात आले ना. होते तिकडे मंदिरात बाहेर तर सर नाही चालू. बाहेर सर तुम्ही होस्ट आहात ना, तर त्यांचं माईक तुम्ही म्यूट करू शकता ना त्यांना, बघा नाही. नाही का एक मिनिट. हम्म. केलं. बरोबर.
नक्कीच. तर ते म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच एकदा ऑफलाईनला आलंच पाहिजे. निश्चित करा, हे मंडळ निश्चित करा. काय नाही problem. ऑफलाईनला आले म्हणजे काय आहे, समोरासमोर व्यवस्थित हा. चर्चा करता येतील. आणि एकदा दुसरं तरी आता हे सगळ्यांनी जे घेतलंच आपलं पाहिजे. संघाचं जे चाललंय, माझी एक संकल्पना अशी आहे की तुम्हाला पहिलं ज्युनियर केजी पासून हे सुरुवात करायला लागेल. जर संघातर्फे काय करायचं कारण पुढे गेलेले आता काय झालं आपल्याकडे उदाहरणार्थ समर्थ कॉलेज आहे. तिथं स्टार्ट टू म्हणजे ज्युनियर कॉलेज आपलं केजी पासून ते चालू केलंय ना त्या लोकांनी. तर हा. आपल्याकडे 5वीला पोरं आणू शकत नाही आपण 4थीला, तर आपल्याला स्टार्टिंग पासून काहीतरी करायला लागेल त्याला. बर. त्याच्यासाठी आपण ऑफलाईन मीटिंग केली पाहिजे. प्रेमदारा. हम्म. बरोबर आहे, पण बाहेरून आणण्यापेक्षा गावातली गळती कधी थांबणार? त्याच्यावर काहीतरी आपल्याला नियोजन करायला लागेल ना. नाही नाही खूप 5वीला ना? 5वीचा विषय नाही, मला काय म्हणायचंय, आता मळ्यातून जे पोरं समरला जात आहेत, हे पोरं तिथं मग त्याच्यासाठी ज्युनियर केजी त्यासाठी आपल्याला त्याची तयारी पहिलं केली तरी पाहिजे. करायला लागेल का हे पोरं गावातल्या गावात कशी थांबतील, आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील का? आता तुमचं आपलं संस्थेचं हायस्कूल आहे 5वी पासून पुढे, आपल्याला आता पहिलीला ज्युनियर केजी पासून सुरुवात करायला लागेल, तरच पोरं गावात थांबतील. आणि मग ते इंग्लिश मिडियमचं हे करायला लागेल नियोजन, ते महत्वाचं आहे. फाउंडेशन आपल्याला हा, कुठे आपण दर्जा परत आलंच ना, पोरं खाली जातात, त्याला काय झालं माहिती का? आपल्याला ते कारण शोधायला लागतील का गावातली पोरं गावात थांबली पाहिजे. ते आव्हान राहील आपल्या पुढं, सर्वांपुढं. बरोबर ना बाबाई सर? त्यांनी म्यूट केलाय माईक, मला वाटतं. सरांचा हा, येतो का आवाज आता? येतो. हा, म्हटलं आपल्याला प्राथमिक शाळेपासूनच सुरुवात करावी लागणार आहे. हो, प्राथमिक शाळा, मग त्याचा फ्लो आपल्याकडे हायस्कूलकडे येतो. जेव्हा प्राथमिक शाळा सक्षम होतील तेव्हा तो लॉट आपल्याकडे येईल, आणि त्या लॉटला बाहेर जाण्यासाठी काही हे करण्यापेक्षा ते हायस्कूल का आकर्षित होतील असं काहीतरी करावं लागेल. आणि हायस्कूलला बी पुरेसा स्टाफ आहे का आता? नाही, हायस्कूलला मिळेल, आपण थोडा प्रयत्न केला तर. हा, अच्छा, आपण प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं श्रवण? आपण काय पुणे शिक्षण मंडळाला सांगायचं का?
नाही, आपल्याला संघाची जर तुमची तयारी चालली आहे तर संघातर्फेच काहीतरी करावं लागेल. तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या आश्रयाखाली किंवा दुसऱ्याच्या आश्रयाखाली नाही काम करता यायचं. तुम्हाला संघातर्फेच मी. काहीतरी करायला लागेल. आपले तर विचार मग तुम्ही तुमच्या जेवढ्या पण पाहिजे. कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवू शकता. बाकी यात ते असं केल्यावर नाही होणार का बाबा सरदार पटेल आणि झेडपीन तिथं आपण लक्ष घालून नाही होणार. ते केलं मी नाही तर म्हणत, मी- संघातलं सेपरेट. जी संस्था आहे ना तिच्याबद्दल बोलतो मी, झेडपी नाही. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्था आहे ना, ज्याच्यातर्फे हे चाललंय त्यांना सांगायचं का आपण करायचं हे विचारतो मी. आणि ते आपल्याला डायरेक्ट परवानगी देऊ शकतात का? नाही, त्यांना विचार- ऐका ना, त्यांना सांगून हा. आपण परवानगी घेऊ शकतो. हा. आपल्याला जे करायचं ते त्यांना सांगितलं तर ते नाही म्हणणार नाही. अच्छा. होय का? माझा आवाज असं येतोय का आहे? तुषार? हा आवाज येतोय? माझा आवाज येतोय का? हा येतोय. हा, तर मला असं वाटतं की जे लोक आपले माजी विद्यार्थी आहेत आणि जे ऑफलाईन वेळ देऊ शकतात वेळ किंवा ऑनलाईन वेळ देऊ शकतात यांची एक यादी तयार करावी. बर. बरं का, हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मग कोणत्या विषयावरती मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे विषयांची पण यादी तयार करावी. ते कोणत्या वर्गाला कोणत्या विषयांची आवश्यकता आहे अशी एक यादी तयार करावी. मग आपण ते जे विषय आहेत ते त्या माणसाकडे आपण अलॉट करायचे की समजा काही निमित्ताने गावाला आला तर शाळेवरती जाऊन 1-2 तास घ्या, किंवा तुम्हाला शक्य असेल तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही ऑनलाईन मुलांशी संवाद साधा. हे आपल्याला ते बरोबर ते विषय आणि त्या विषयांना कोण सुटेबल माणूस आहे की ज्याचा अनुभव मॅच होईल, तर अशा पद्धतीने आपल्याला ते अरेंज करता येईल. आणि मला तरी वाटतं आता त्यांच्याकडे झूम आहे किंवा काय आहे, तर त्या मीटिंग्स वगैरे त्या तिथे शक्य आहे. तसा हॉल पण तिथे रेडी आहे आणि ते खूप छान होतं. बऱ्याच वेळेला इन पर्सन मीटिंग पेक्षा ऑनलाईन मीटिंग पण जास्त इफेक्टिव्ह होते. असा माझा स्वतःचा अनुभव आहे. कोरोनामध्ये झाल्याच ना असं सगळ्या. करता येईल का तुषार? असं करता येईल? हा. काय? अच्छा. म्हणजे ऑनलाईन मीटिंग साठी की ऑफलाईन मीटिंग साठी? ऑफलाईन. ऑफलाईन साठी. पण आता परवा नाही. मग परवा मी ज्या हॉलमध्ये आपण क्लास कंडक्ट केला तसा हॉल चालू शकतो ना. आपण प्रोजेक्ट वरती काही अवलंबून राहायची गरज नाहीये बरं का. कधी आपण झाडाखाली बसून पण वर्ग घेतलेले आहेत ना उन्हाळ्यामध्ये याच्यामध्ये. मग काय आपण त्याच्यासाठी अडून बसायचं काही कारण नाहीये. आता टेक्नॉलॉजी एवढी झाली आहे बरं का, टेक्नॉलॉजीचा हेडेक झालाय. आपल्याला प्रत्येक संवाद साधता यायला पाहिजे आणि ऑनलाईन जे लोक जॉईन होत आहेत तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे पाहिजे. तेवढं आपल्याकडे पाहिजे. तिकडे ते मॉनिटर पाहिजे, बस झालं तेवढं. जास्त टेक्नॉलॉजी आणि जास्त फंड रेझिंगचं मला नाही वाटत फार तिथे आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जे लोक जाऊन तिथे शिकवणार आहेत त्यांची खरंच काही पैशाची अपेक्षा आहे का? त्यांची जर पैशाची काही अपेक्षा नसेल तर मग तो विषय आपण बाजूलाच ठेवायचा ना. आपण काहीतरी ऐच्छिक देऊ शकतो, ते आपण ठरवू शकतो का किती त्याला नॉमिनल काहीतरी नाममात्र द्यायचे. अजिबातच काही नाही असं पण बरोबर नाही. पण जर अपेक्षा नसेल तर कशासाठी? स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये ज्या मुलांना खरोखर त्याची आवश्यकता आहे, पैसे भरायला नाहीच पालकांकडे, तर त्यांचं सिलेक्शन करावं. तो मुलगा खूप मेरिटमध्ये आलाय पण त्याची ऐकूच आहे आई वडिलांची भरायची, तर त्याला काही पैसे द्यायची गरज नाहीये असं मला वाटतं. म्हणजे ज्याला खरोखर त्याची आवश्यकता आहे अशा लोक सिलेक्शनला पुढे येतील ना, नाही का? हे 2-3 मुद्दे आपण लक्षात घ्यावेत. माझ्या मते फार पैशाची आवश्यकता नाहीये, तर प्रत्यक्ष माणसांनी तिथे जाऊन वेळ देण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष संवाद साधायची आवश्यकता आहे. आपल्याकडे एवढे वेगवेगळ्या फील्डमध्ये काम केलेले लोक आहेत, त्यांचा अनुभव आहे, ते त्यांनी तिथे शेअर करावेत, प्रत्यक्ष संवाद साधावा. हे महत्वाचं आहे ना.
तुषार तुषार बरं का, मी मी काय हे जे शिक्षक पॉइंट्स आहे पॉइंट्स फक्त नोट डाऊन करून तू, ठीक आहे, ठीक की जे जो लोक वेळ द्यायला नाही, जे लोक वेळ द्यायला तयार आहेत त्यांची यादी तयार करायची. ते कोणत्या विषयांवरती मार्गदर्शन करतील त्याचा एक त्याच्यामध्ये उल्लेख करायचा. कोणत्या विषयांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे कोणत्या कोणत्या वर्गांना, त्याची एक यादी तयार करायची आणि मग ते आपल्याला आपण त्या लोकांना ते अलॉट करायचं. मग एक तर ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल. सर. हा, तर बरं का, मी ऑनलाईन पुष्कळ वेळ द्यायला तयार आहे. मला वेळ काढता येईल तसा. आणि मग समजा तिकडे कधी आलो प्रत्यक्षात, तर प्रत्यक्ष पण मी तिथे देऊ शकतो मुलांशी संवाद साधू शकतो. ठीक आहे, होईल. चालेल चालेल. नाही, सरांनी जे मुद्दे मांडले ना, मी काही नोट डाऊन केलेत. आपण त्याच्यावरती 1 to 1 बोलू आपण. जे आता मुद्दे मांडले ना, ते मला पटतायत. कारण प्रत्येकालाच मानधनाची अपेक्षा असं काही नाही. प्रत्येक जण येऊ शकतो ना. त्यात मी काही पॉईंट नोट डाऊन केलेत. आपण बोलूया त्यावेळेस 1 to 1. त्यात मला तुझं एक हे कळलं नाही, तुझी बॉटम लाईन काय आहे नक्की? कारण मी काय शिक्षण क्षेत्रातला माणूस नाही का, तुम्हाला काय अडचणी? बॉटम लाईन काय? तू मगाशी बोलला का पोरं इकडे आकर्षित होत नाहीत, आपण त्यांना पुढं सर म्हणतायत तसे आंबेडकर सर का आपण त्यांना ऑनलाईन हे करू शकतो, पण पोरं येण्यासाठी काय करायला लागेल ते पहिलं बॉटम शोधावं लागेल ना आपल्याला, काय करायचं ते. पोरच जर नसतील तर आपण किती ऑनलाईन शिक्षक आपण जमा केले तर तो फायदा काय होणार? नाही, शाळेमध्ये मुलं आहेत ना ऑलरेडी. नाही, आता आहेत. त्याचं म्हणणं तुषारचं काय, इथून पुढे मुलं येत नाहीत, इकडे तिकडे जातात दुसरीकडे. त्या मुलांनी जरी इंग्रजी शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेले असले तरी आपण जाऊन त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधायचा आहे. हा, त्याच्यासाठी मी सांगतो तोच मार्ग आहे की तुमच्याकडे जरी सेमी वर्ग आहेत किंवा इंग्लिश मिडियमचे वर्ग आहेत, तर आपल्यापैकी अनेक लोकांनी आलटून पालटून जाऊन त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधायचा आणि त्यांना कन्व्हिन्स करायचं. कारण तुम्हाला सांगतो की आता ते जे ज्ञानप्रबोधिनीची शाळा आहे पुण्यामध्ये, ज्ञानप्रबोधिनीमध्ये हे जे काही कल्चरल वातावरण त्यांनी निर्माण केलंय, तर त्याच्यासाठी ती मॅनपॉवर तशी तिथे अवेलेबल आहे. आणि मोठमोठ्या पदावरती गेलेले लोक जे आहेत ते मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. ज्ञानप्रबोधिनीमध्ये आपल्या आर्मीचे इन्चार्ज होते ना, काय त्यांचं नाव? नरवणे. नरवणे. हो, ऐका ना सर. ते याचे ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत. हे काय म्हणतो, थांब हे काय म्हणतो काय आहे ते आपल्याला ओळखायला पाहिजे. जसं ते म्हणतायत ना की बाबा इंग्लिश मिडियमला जातात, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आपण सरदार पटेलचा विचार करतोय पण त्याच्या आधीचा विचार करणं गरजेचं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे प्राथमिक शाळेपासून आपण काय करू शकतो, संघाने काय करायला पाहिजे, हे आपला विचार आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ना, इंग्लिश असे उपक्रम आपण करायला पाहिजेत आपल्या बाजूनी. कसं आहे, शैक्षणिक शिक्षणाबरोबरच सर्व गोष्टींचं पोरांना जरा आकर्षण काही बाहेरचं बी असतं ना, तर त्याच्यानुसार वेगवेगळे जे प्रकल्प आहेत शाळेत ते राबवता आले पाहिजे. आपण माझं मत आहे बाबाजी, पहिलं तुम्हाला ज्युनियर केजी आपल्या गावात चालू करायला लागेल आणि ती ज्युनियर केजी पुढे अटॅच करता येईल असं ज्युनियर सिनियर म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ पर्यंत मग हायस्कूलकडे. हे मागचं जेव्हा तुम्ही सुधारणार तर पुढे हायस्कूलकडे हे होईल ना. इथं मेन आता गळती कुठे आहे आपल्याकडं? प्राथमिक शाळा चांगली झाली पाहिजे. ज्युनियर केजीला पोरं खाली चाललेत, गावात पोरं थांबत नाही. म्हणजे आपल्या गावात ते महत्वाचं आहे. प्राथमिक बरोबर का? मग
आंबेडकर सर म्हणतात तसे 5वी पासून पुढे भरपूर आपल्याला काय करता येईल, पण मेन बेस तयार करायला लागेल आपल्याला. पहिला तो बेस तयार झाला तर मग आंबेडकर सरांच्या सगळ्या संकल्पना पुढे राबवता येतील आपल्याला. नाही बेस तयार बरं का, बेस तयार करण्यासाठी बेस मग ते बेस तयार सांगितलं करण्यासाठी बरं का, बेस तयार करण्यासाठी त्या पालकांचं मत परिवर्तन करणं हेच पासून सुरुवात करावी लागेल. हो, आणि ते पालकच ठरवणार ना मुलांनी कुठल्या शाळेत जायचे ते. म्हणजे त्याची सक्षम आपल्याला- शाळा आपण तयार करू शकलो पाहिजे तर पालकांचा विश्वास बसेल ना. मग ते असं आपल्या तेच आहे ना गावात- ते, बरं का, ते दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे. हा नाही बरोबर आहे. नाही, आपण आधी का झाड आधी तुषार, आहे की नाही. ऑफलाईन तर आपल्याला सुरुवात कुठेतरी करायला पाहिजे ती. हो, त्याचं शिक्षक बरं का, नाही शिक्षक म्हणून शिक्षक म्हणून जे लोक तिथे आपण केले जातात ते काही खूप वेल ट्रेंड असतातच असं काही नाहीये. तर आपल्याकडचे जे अनुभवी लोक आहेत त्यांच्या फील्डमध्ये त्यांनी खूप परिणामकारकरित्या काम केलेलं आहे. त्याचा बँकेचा मॅनेजर आहे किंवा कंपनीमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आता देशमुख आहेत, तर त्यांच्या अनुभवाचा आपल्याला तिथे उपयोग करून घेता येईल. त्यांनी हो, बरोबर. शिक्षकांशी पण संवाद साधायचा आहे. बरं का, शिक्षकांशी संवाद साधायचा, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे आणि त्याच्यातनं खूप पुढे काहीतरी चांगलं होऊ शकतं. म्हणजे मी म्हणतोय का तुम्ही जर संघ आपण स्थापन करतोय तर तुमचा फ्लॅश पडला पाहिजे पहिला. आणि काय पडलं त्यासाठी पहिला प्रामुख्याने आपल्याला काय करावं लागेल याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आपलं 5वीच्या पुढचं काय असेल ते करता येईल, पण आपल्याला पहिल्यांदा गावातली मुलं गावातल्या गावात ठेवून त्यांना इंग्लिश मराठी जे काय तुम्हाला हे करायचंय ते पहिली ती गळती थांबवावं लागेल का ते खाली समर्थला गेले नाही पाहिजे किंवा दुसरीकडे गेले नाही पाहिजे, तर ते पुढे पॉसिबल होईल. आता ते ज्युनियर केजीच्या लोकांना काय करता येईल. ज्युनियर केजी जे मुलं लहान येतात का, त्याच्यासाठी काही खाऊचा उपक्रम आहे का, त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात का. हा काय बर हा 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 हो हं. चल थांब हा हं. कधी आत्ता का लगेच का नंतर बर नाही आता 4 ते 5 पॉईंट मी घेतलेले आहेत ना. आता सर्वात चालेल. जयरामदारांनी जो मुद्दा मांडला ते प्राथमिक शिक्षणापासूनच आपल्याला पालकांना आकर्षित करता आलं पाहिजे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर झेडपी शाळेचं असेल किंवा खालचे वर्ग चालू करायचा असेल त्या संदर्भात चर्चा करणे. एज्युकेशनल संदर्भात म्हणजे आपल्याला काही मटेरियल पुरवता येईल का मुलांना. आता मराठी शाळांना हायस्कूलला मला वाटतं काही मटेरियल डायरेक्ट शाळाच पुरवते, पण आपल्याला संघाकडनं जे काही तज्ज्ञ मंडळी असतील, काही रिटायर मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांनी सुचवलं तर मुलांना कसं एज्युकेशनल आणि क्युरिक्युलम म्हणजे कसं अभ्यासा व्यतिरिक्त काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला मुलांना देता येईल का एक्स्ट्रा क्युरिक्युलम. नंतर तिसरा पॉइंट जो घेतला होता, फक्त शिक्षणाचेच व्हिजिटिंग लेक्चर नको आहेत. शिक्षणाव्यतिरिक्त इन्स्पिरेशन येईल असे काही आपल्या माजी विद्यार्थी असेल त्यांना बोलवायचं, जेणेकरून मुलांना त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळेल तसे लेक्चर ठेवणे. तिसरा मुद्दा ते जे मानधनाचा विषय होता, तर ती एक आपण यादी तयार करू. कुठले व्हिजिटिंग लेक्चर किंवा आपल्याला आयोजित करायचे
त्याचं एक आपल्याला लिस्ट बनवायची, त्याचे विषय वेगवेगळे आपण तयार करूयात. आणि तिसरं गोष्ट, आता शेवटचा मुद्दा मला वाटतं जो मांडला होता, की प्राथमिक शिक्षण सुधारणा. त्याच्यात काय करता येईल बुवा? आता मराठी शाळा आहे, त्याच्यात आपल्याला काही त्यांच्याशी चर्चा करून जेणेकरून जे बाहेर मुलं जातात त्यांना आकर्षण, आणि पालकांनाच सरांनी जो मुद्दा मांडला, की पालकांचं मतपरिवर्तन, त्यांच्याशी चर्चा करून, मुलांशी म्हणा, पालकांशी म्हणा, चर्चा करून आपल्याला ते असे 7 मुद्दे माझ्याकडे आहेत सध्या तरी. आणि जयराम शेठ, मी एक मगाशी मुद्दा मांडला, तुम्ही ऐकला असेल. आम्ही ग्रामपंचायतला केलंय ना, तर आण्याची ग्रामपंचायत आमच्यापेक्षा खूप मोठी आहे. तर तसं एक जर जमत असेल तर तुम्हाला बघा, मुलांचं आणि मुलींचं डायरेक्ट अकाउंट ओपन करायचे, त्या अकाउंटला प्रत्येक वर्षी टाकले ना, तर ते एक काय म्हणतो आपण त्याला, पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीनं ग्रामपंचायतकडनं पण योगदान होईल आणि पालकांना पण त्याचं सहकार्य होईल. कारण मला एक अनुभव असा आला, गेल्या वर्षी समर्थला एका मुलाला ऍडमिशन घ्यायचं होतं. त्याला फक्त 15 का 20,000 काहीतरी फी होती. पण पालकाकडे ती भरायला नव्हती. तर मग त्यावेळेस माझी ट्यूब पेटली. जर तो मुलगा माझ्या शाळेत शिकला पहिलीपासनं, तर त्यावेळेस ग्रामपंचायतच्या वतीने थोडे थोडे पैसे टाकले असते, 15,000 त्याच्यात आरामशीर असते. कदाचित 15 अजून 5 वर्षांनी खूप छोटी रक्कम असेल, परंतु असं त्यावेळेस हे असं लक्षात आलं आमच्या, त्यामुळे आम्ही हा विषय घेतला. तर तसं एक ग्रामपंचायतला बोलून बघूयात, बघा तुमच्या साईडनं. ते एक काय म्हणतात त्याला, आपल्या साईडनं एक प्लस पुढचं पाऊल टाकणं असं म्हणता येईल, असं मला वाटतंय. बरोबर. एक मुद्दा असा आहे, की ज्यावेळेला आपल्याला पालकांचं मन परिवर्तन करायचं आहे, की त्यांनी मराठी शाळेमध्ये येण्यासाठी वगैरे, तर एक मुद्दा, एक हायलाइट असा करायला पाहिजे, की इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली मुलं जरी त्यांनी खूप मार्कांनी पास झालेले असते, तरी त्यांचं व्यक्तिमत्व हे काही परिपूर्ण होत नाही. पण मराठी शाळेमध्ये मातृभाषेमध्ये शिकलेला जो मुलगा आहे किंवा मुलगी, त्याचं व्यक्तिमत्व हे सर्वांगाने फुलतं. पुढे त्याला इंग्लिश काय अनेक परदेशी भाषा शिकता येतात. आधीच आपल्या आईची भाषा नीट यायला पाहिजे. आणि ह्या मुलांना काय होतंय, की धड इंग्लिश पण नीट येत नाही आणि आईची भाषा पण नीट बोलता येत नाही. तर हे बरोबर आहे. आपल्याला त्यांना हायलाइट करायला पाहिजे, त्या पालकांचं मत परिवर्तन करण्यासाठी. ते सरांचं बरोबर आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. इंग्लिश मीडियमच्या मुलांना मराठी येतच नाही. मराठी नाही येत येत. नाही माझा अनुभव आणि आहे इंग्लिश सर. पण नीट येत नाही. इंग्लिश पण ते हो, हो, चुकीचं हो. बोलत असतात. माझा अनेक अनुभव आहे. अनेक बाबतीमध्ये ती मुलं लंगडी राहतात, लंगडी. जयराम शेठ, एकही MPSC चा मुलगा इंग्लिश मीडियमचा नाहीये. नाही ते ठीक आहे, पण आता काय झालंय, प्रबोधन करायला खूप भारी पडतंय ना, पालकांना कोणी सांगायचंय. आता तेच आपण करणं आवश्यक आहे ना. सोशल मीडियाचं एवढं गाजरगवत वाढलंय, सोशल मीडियाचं, तर तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग त्याच्यासाठी करू शकता. मराठीचं जे काही महत्व आहे ते लोकांना त्याच्या मनावरती भाऊसाहेब ठसवण्यासाठी. आले, भाऊसाहेब बोला. भाऊसाहेब आलेत ना, भाऊसाहेबांनी बोला. भाऊसाहेब मुद्दा मांडा. कोण आले? मधुकर भाऊसाहेब. माईक चालू करा. भाऊसाहेब म्हणजे कोण? कोण आलं? मधुकर अध्यक्ष देवस्थानचे अध्यक्ष. देवस्थान. माईक. हा, नाही, मी तुमचं ऐकतोय, माझं मत काही नाही. तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय. त्यामुळे मत नाही, बंद केलं. तुमचं मार्गदर्शन हवंय, बोला ना सर भाऊसाहेब. नाही, मार्गदर्शन मी जस्ट जॉईन झालोय, तुमची चर्चा चालू आहे, तर चालू राहू द्या, मी ऐकतोय. तुम्ही जी मतं मांडताय ते एकदम अॅक्युरेट आहेत. आताच किशोर सरांनी जे मांडलं मराठी मुलं लंगडी आहेत, ही वस्तुस्थिती खरी आहे. कारण ग्रामीण भागात उठसूट आली प्राथमिक शाळेत कुणीच मुलं घालत नाही. जवळच्या कुठल्या तरी इंग्लिश मिडियमला घालायची, तिथे इतक्या फॅसिलिटी नाहीच ग्रामीण भागामध्ये. आणि जे टॉपचे असतील त्यांचा काही विषय नाही, परंतु आपल्याला सर्वसामान्यांचा विचार केला तर इंग्लिश मिडियम एवढं सोपं नाहीये. आणि ते मराठी आणि इंग्लिश मिडियमने असं होतं हे खरं आहे. आंबेडकर सर जे बोलले ना ते एकदम परफेक्ट आहे. कारण मी आंबेडकर नाहीये, मी आंबेकर आहे. आंबेडकर सर बोलतायत ना का इंग्लिश पुढे जाऊन शिकू शकतं, इंग्लिश सोपी भाषा आहे, पण मराठी एकदा जर शिकली नाही पुढे जाऊन मराठी नाही शिकू शकत ते. हो, मराठी बेस मराठीच पाहिजे, तसा इंग्लिश नंतर पाहिजे. मराठीमध्ये आपली संस्कृती आहे. मराठीमध्ये अनेक विषय आहेत. अनेक विषय मराठीमध्ये आहेत. तसे तेवढे इंग्लिश कल्चर आपलं नाही ना. आपल्या इंग्लिश मध्ये म्हणतो गो रेन अवे, की पावसा येऊ नको, निघून जा. आपण काय म्हणतो, एरे पावसा, म्हणजे एक आपण पावसाला बोलवतोय तर त्यांचं गो अवे.
आता ते इतकं हे आहे, ते विरुद्ध आहे आपलं कल्चर आणि त्यांचं कल्चर. नाही, आता आपण आपल्या आयुष्यात पण बघतो, आपण मराठीतून शिकलो, मग आपण कुठं कमी पडलोय? आपल्याला जमतं ना पुढे गेले इंग्लिश. अगदी व्यवस्थित हो. व्यवस्थित आपल्याला जमता येते. ती आत्ताच्या पालकांची जी मुलं शाळेत जातात आता, तिथून ती सुरुवात झाली पाहिजे ना, सुरुवातीपासूनच. तेच ना, तो पण विषय आम्ही घेतला ना. अवेअरनेस वाढवला पाहिजे पालकांचा, की त्या पालकांचं आणखीन एक मुद्दा मांडता येईल बरं का, की जी मुलं मराठी संस्कृतीमध्ये वाढलेली आहेत, त्यांच्याकडे भारतीय संस्कृतीचा संस्कार आहे, अशीच मुलं मोठेपणी त्यांच्या आईबापांना सांभाळतील अशी शक्यता आहे. इंग्लिश मध्ये फार मोठ्या पदावरती गेला, पैसा खाऊन तो मोकार माजला, तो काही आईबापांना सांभाळेल याची गॅरंटी नाही. हे सगळं पोरं त्यांना पालकांना. नाही सर, म्हणजे पालक टाकतील मराठी शाळेत पोरांना. पण हे मतपरिवर्तन हे ना आपल्याला हे प्रबोधन करण्यासाठी ना वेगवेगळे वक्ते आपल्यामध्ये असतील किंवा बाकीचे असतील कुठून तरी बोलून हे त्यांच्या मनावर बिंबवायला लागले. आपल्यातलेच तयार होतील. हो. आता हे जे पंधारे आहेत, त्यांचा अध्यात्माचा उत्तम अभ्यास आहे. आणि मी तर व्यक्तिमत्व विकासावरतीच काम करतोय. आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, योग. तेव्हा आपल्यातलेच ते तयार होतील मुलं. ते माझं नाव आहे म्हणून लावलं. मला वाटतं थोडा टाइम लेट ठेवावा लागला आपल्याला. मी घेतो नाव. हा. नियोजन आहे. आणि 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आता आपण जेवण पण मुलांना देतो ना, त्याच्यामुळे जरी उशीर झाला किंवा तिथं आपण आजूबाजूला थांबू शकतो ना. आता आम्ही काय बाकी ग्रुपवरती तू किती लोकांना जॉईन करतोय आता, आणि सगळ्यांना जॉईन केल्यानंतर ते ग्रुपवरच मेसेज टाकावा लागेल. आपण तर असतोच कंपल्सरी, आम्ही आहेच 26 जानेवारीला. तेव्हा असं करता येईल बरं का तुषार, की प्रत्यक्ष जे येतील ते त्यांचं तिथे स्वागत आहेच आहे, आणि शिवाय ज्यांना ते जॉईन होत असं ते हायब्रिड ठेवायची मीटिंग बरं का. असं हायब्रिड आपल्याला करता येईल. ते ऑनलाईन आणि ऑनलाईन झूम मध्ये, आणि प्रत्यक्ष काही लोक तिथे संवाद साधताय असं. त्यामुळे इनकेस कोणाला अडचण आली. किशोर आधी ऑफलाईन होते. बर. सांगितलं.
हम्म. हा तो कुठे सी होता त्याची तब्येत वगैरे नाही त्यांच्याशी करून संपर्क. ऑफलाईन 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 नाही 26 जानेवारीला ठरवू ना आपण. त्याच्या आधी पाहिजे त्याला हा तुषार आधी पाहिजे अगोदर घे. हा, घे संडे ना. ठेवा ना एखादा संडे. हा? संडे ठेवा. आता तुम्हाला जर पॉसिबल असेल तर उद्याचा संडे किंवा त्याच्या पुढचा संडे घ्या किंवा सॅटरडे घ्या, ज्यांना सगळ्यांना जमेल असं. हा मला शक्य आहे, मला शक्य शिक्षकांनी आहे. बघा आम्ही तयार आहे. शिक्षकांच्या शाळेचं नियोजन बघा. चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुषार मी काय म्हणतोय तुषार मी काय म्हणतोय की ती ऑफलाईनच घ्यायची, पण मग त्याला ऑनलाईन पण थोडी फॅसिलिटी ठेवायला हरकत नाही का? ज्यांना आता शक्य नाहीये, शाळेत करता शक्य येईल. नाही ते ऑनलाईन पण जॉईन होते. शाळेत करता येईल. हा, मग चालेल चालेल. आणि आपल्याकडं ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे ना, हा मग त्याला जॉईन करता येईल ना आपल्याला. हा Zoom meeting हा Zoom मग meeting काय? direct त्याच्यावर टाकू ना सर, काय प्रॉब्लेम नाही. शक्यतो ज्यांना जमेल ते ऑफलाईन या. आता कोणाला लईच अडचण असेल तर ते ऑनलाईन करूया आपण, पण शक्यतो पहिल्या मीटिंगला ऑफलाईन आले जास्तीत जास्त तर ते बरं होईल. ऑफलाईन द्या असं बरोबर आहे तुमचं. जयरामचं बरोबर आहे. चालेल. किती वाजता? 9:30 ना. 8:30. 8:30 का 9:30 सर? 8:30 ना. 8:30. थोडी 8:30 उशिरा लवकर पण ठेवायला हरकत नाही बाबा. थोडी उशिरा हा. ठेवायला काय हरकत आहे? थंडी फार आहे. अरे तू शाळा किती वाजता सुटते? 11:30ला. 11:30 ठेवावी. हो, शाळा सुटल्यावर ठेव ना. 11:30 ठेवायला काय हरकत? आपण जागा बदलू शकतो ना, शाळेतच घ्यावा असं काही नाही, दुसरीकडे घेता येईल. हॉल, एक मिनिट, तुझा हॉल मोकळा आहे ना? हा, मग तुला काय 10वी जाशी किती ब्लॉक आहे तुझे? आणि मग 2 ब्लॉक आहे, बाकी शाळा मोकळीच आहे ना आपल्याला. हा 11च्या दरम्यान ठेव. 11 11:30ला मी मुख्याध्यापकांना सांगतो ना. चालतंय. 11 वाजता ठेव. 11 11:30चं टायमिंग ठेवा, म्हणजे हा. मग व्यवस्थित होईल. हा हा टाकतो. हो बाबाजी बोलेल ना, बाबाजी बोलतील ना शिंदे सरांशी. हो बोलतो. बर, चालेल चला. ओके, चालतंय. चालेल. ओके. धन्यवाद. गुड नाईट.
धन्यवाद.